तर मित्रांनो, ग्रुयार्स हा टाउन, मिडेवल टाउन जो आहे, त्या पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तुम्ही बाहेरचा टाउन. आता आपण इथं जो त्या टाउनचा राजा होता, त्याच्या कॅसलमध्ये जात आहे. इथे एंट्री पॉइंट आहे त्याची. एंट्री तिकीट आहे, पण आपल्या तर पासमध्ये कवर्ड असल्यामुळे वेगळं काही भरावं लागलं नाही परत. हे बघू शकता तुम्ही 12व्या सेंचुरीचं आहे. तर त्या टायमाला कसे भांडे वगैरे होते, जेवण वगैरे कसं बनवलं जायचं, त्याचा एक त्याने डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेलं आहे. खाली बघा मित्रांनो, स्टोन्स सगळे दगडांमध्ये केले त्यांनी. फ्लोरिंग अशी काही वापरली नाही, कारण मला नाही वाटत त्या टायमाला फारशी फ्लोरिंग असायची. ते मेंटेन्ड आहे अजून. हे इथे पाणी यायचं आत प्यायचं, तर बाहेर जावं लागत नव्हतं. त्यांनी सोय केली असेल काहीतरी वेगळी. हे त्यांच्या काळातले वेगवेगळ्या जनरेशनचे आणि कसं डेव्हलप होत गेले चिलखत वगैरे. मित्रांनो, हा स्कर्ट आहे, त्याच्या खाली घालायचे म्हणतात ते, पण वॉरमध्ये तर मला नाही वाटत ते घालून जाता येतात. ते ट्रेडिशन वगैरे नाही तर काही कार्यक्रमातच घालत असतील ते. इथे मीटिंग रूम होती त्यांची, पण हा फर्निचर बघून तर मला 12व्या सेंचुरीचा वाटत नाही. मे बी 18-19 सेंचुरीचं काहीतरी असेल. हे राणीचा दालन. दालन म्हणजे काय म्हणतात ते, इकडे राणी बसायची त्यांच्या मैत्रिणींना वगैरे घेऊन. हे राणीचा बेड आहे. फर्निचर जुनं आहे, पण 12th सेंचुरीचं असं मला वाटत. या खोलीत त्यांनी एक डिजिटल प्रेझेंटेशन दाखवली की त्या टायमाला कसं काय असेल ते. तर ओव्हरऑल असं आहे. कॅसल आहे, वागण्यासारखा चांगला आहे. बाहेर आलं की हा सुंदर स्वित्झर्लंडचा पॅनोरामिक व्ह्यू. परत स्वित्झर्लंड बघायचं तर हे तुम्हाला पॅनोरामिक सीन एक एकदम सिनिक. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूयात पुढच्या भागात परत. बाय.